यानंतर बातमी नाशिकमधील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये गाजलेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। एसआयटीच्या तपासात त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील रिसॉर्ट कनेक्शन समोर आले असून पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाचे पुरावे जप्त केले। दुसरीकडे या प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चैनानी हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत महिला सहकाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचं प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजतंय। या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीनं आता आपला मोर्चा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील रिसॉर्टकडे वळवला। एसआयटीने या रिसॉर्टमध्ये जाऊन सविस्तर पंचनामा केला असून तिथलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय। केवळ रिसॉर्टच नव्हे तर कंपनीतील लॉबी आणि पॅन्ट्रीची सुद्धा कसून तपासणी करण्यात आली आहे। फॉरेन्सिक टीमने इथून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत आणि त्यामुळे या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रसंगी काही धागेदोरे एसआयटीच्या हाती लागलेत। या धागेदोरांचा थेट संबंध नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात असलेल्या एका रिसॉर्ट पर्यंत पोहोचला। या रिसॉर्टची एसआयटीने झाडाझडती घेत त्या ठिकाणचे सीसीटीव्ही वर महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत केलेत। त्यानंतर नाशिक मधल्या त्याच मल्टीनॅशनल कंपनीच्या ठिकाणी जाऊन तिथली लॉबी असेल, त्याच नंतर त्या तिथल्या परिसरातील ज्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ठिकाणी देखील सीसीटीव्ही तपासत तेही जप्त केलेत। आता ह्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि मिळालेल्या दस्तावेजातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणातील महत्त्वाची संशयित आणि कंपनीचे ऑपरेशनल मॅनेजर अश्विनी चैनानी हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। पीडितेच्या तक्रारीकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केल्याचा आणि आरोपींना पाठबळ दिल्याचा ठपका चैनानीवर आहे। न्यायालयानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यापूर्वीच इतर आरोपींची कोठडीमध्ये रवानगी झाली असून मुख्य संशयित निदा खान अजूनही फरार आहे। काही आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहभागाबाबत अद्याप काहीही हाती आलेलं नाहीये, मात्र यंत्रणांकडून सखोल तपास सुरू असल्याचं समोर येत आहे। जी त्यांची ऑपरेशन्स आणि HR बघणारी जी मॅनेजर आहे अश्विनी चैनानी, तर हिच्यावर पण एका गुन्ह्यामध्ये हिच्यावर आरोप आहेत की तिने ज्या वेळेला या पीडित महिला तिच्याकडे गेलेली होती त्यावेळेला तिने पीडित महिलेला न्याय न देता हे जे काही आरोपी आहेत तर त्यांना पाठीशी घातली। पोलिसांनी आतापर्यंत अश्विनी चैनानीचे बँक स्टेटमेंट, ईमेल आणि CDR तपासले। यातून अनेक धक्कादायक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत। आता पोलीस फरार निदा खानच्या मागावर असून तिची अटक झाल्यास या धर्मांतर रॅकेटचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।